पाहायला गेलं तर आजचा शेवटची नाईट आजची शेवटची नाईट खरं तर पाहायला गेलं तर पंच स्पीडअप घ्यायचं आहे. इथून पाहायला गेलं तर 3 वाजलेत. इथून मॅचला मधला सुरू होईल. पहिला गोलंदाज हरिग्राम संघाकडून गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळेल रवी. पहिला चेंडू वेगवान पद्धत चेंडू मात्र दिशा इथून खराब पाहायला मिळते. पंच आमच्याकडे वलतील नक्कीच पहिला चेंडू इथून खराब पाहायला मिळतोय. एका धावेने मात्र इथून श्री गणेश झालाय वडपे संघाचा. पाहायला गेलं तर स्ट्राईक एंड वरती फलंदाज कल्पेश आणि नॉन स्ट्राईक एंड वरती फलंदाज पाहायला गेलं तर आदित्य. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये भरपूर चांगला फटका मात्र इथून चेंडू मात्र नक्कीच इथून जाईल सीमारेषा पार. क्षेत्ररक्षकाचा खरं तर पाय लाईन टच होता मात्र इथून नक्कीच षटकार पाहायला मिळतो आदित्यच्या सॉरी कल्पेशच्या बॅट मधून. नक्कीच इथून पाहायला गेलं तर चांगलं जजमेंट केलं होतं मात्र इथून क्षेत्ररक्षक थोडासा खरं तर वाईट पट्टीवर खरं तर पाय होते त्याच्याच कारणास्तव मात्र इथून षटकार पाहायला मिळतोय. या 6च्या साह्याने धावसंख्येचा विचार केला तर 7 या आकड्यावर जाऊन पोचला वडपे संघ. खूप मोठी विकेट खरं तर इथून नक्कीच मैदानाच्या बाहेर पाहायला मिळाले असते मात्र इथून थोडीशी चूक खरं तर पाहायला मिळते हरिग्राम संघाकडून. विचार केला खरं तर या फलंदाचा पहिल्याच खरं तर शनिवारच्या नाईट मध्ये चांगला खेळ पाहायला मिळत होता मात्र इथून पुन्हा एकदा इथून झेलची नामी संधी मात्र आत्ता मात्र कुठलीच चुकी पाहायला मिळत नाहीये. धक्का क्रमांक पहिला इथून मैदान सोडताना दिसेल फलंदाज कल्पेश. पहिला अद्रा इथून पाहायला मिळेल वडपे संघाला. नक्कीच पहिल्याच चेंडूवर खरं तर इथून बाद करण्यात नामी संधी पाहायला मिळत होती हरिग्राम संघाची मात्र इथून थोडीशी चूक मात्र क्षेत्ररक्षकांकडून पाहायला मिळाली. त्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवर मात्र इथून मोठा फटक्याच्या प्रयत्नात इथून फलंदाज नक्कीच बाद होईल कल्पेश. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इथून पाहायला मिळेल नेट क्रमांक 3 वर सागर. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते रवी. या गोलंदाजच्या माध्यमातून 2 षटकाचा सामना असेल. नक्कीच इथून 20+ धावा बनवाव्या लागतील वडपे संघाला. इथून पाहायला गेलं तर ऑन द कार्पेट थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं. एक धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथून धोका होऊ शकला असता मात्र इथून कलेक्शन खराब गोलंदाज रवी या गोलंदाजच्या माध्यमातून. एकच धाव या चेंडूवर नक्कीच पाहायला मिळेल. एका धावेनं धावसंख्या इथून 8 या आकड्यावर जाऊन पोहोचले एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. इथून पाहायला गेलं तर हरिग्राम संघ चांगली कामगिरी पाहायला मिळते. स्ट्राईकला फलंदाज आदित्य पाहायला मिळेल. हा चेंडू आडवे बॅटे फटका फसला. इथून थर्ड मॅनला अजून एक चूक पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये हरिग्राम संघाकडून. एक चूक खरं तर क्रिकेट मधून तुम्हाला कधी बाहेर काढेल सांगता येत नाहीये. नक्कीच इथून पुन्हा एकदा चुकी पाहायला मिळाली आहे थर्डमॅन क्षेत्राला. इथून पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षकाकडून या चेंडूवर मिळेल एक धाव. इथून 9 धावा धावफलकावर नक्कीच पाहायला मिळतील. थोड्या चुका तुम्हाला नक्कीच क्रिकेट मधून बाहेर मात्र काढून देतील. नक्कीच इथून फटका फसलाय पुन्हा एकदा. इथून बॅक टू बॉलर खरं तर तिथून चांगला झेल पाहायला मिळतो रवी या गोलंदाजाकडून. धक्का क्रमांक दुसरा इथून मैदानाच्या बाहेर पाहायला गेलं तर सागरला नक्कीच इथून दाडलंय.
चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. इथून पाहायला गेलं तर रवी या गोलंदाजच्या माध्यमातून नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संजय इथून पाहायला मिळतोय. या चौथ्या क्रमांकाचा फलंदाज वडपे संघ आता मात्र कुठेतरी थोडीशी खराब कामगिरी पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी इथून पाहायला मिळते. रवी या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला गेलं तर 5 चेंडू इथून फेकून गेले तर अवघ्या 9 धावा खर्च केल्या. त्याने 2 विकेट इथून प्राप्त केले त्या गोलंदाजाने. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. निर्णायक मॅच मध्ये खरं भरपूर चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय या हरिग्राम संघाकडून. मात्र थोडेशा चुका पाहायला मिळाल्या होत्या. चेंडू हा चांगला फटका पाहायला मिळतोय. या गॅप शॉट सिलेक्शन इथून चेंडू मागे क्षेत्ररक्षक धावतो. मात्र शेवटच्या क्षणाला इथून चेंडू जाईल सीमारेषा पार. आला हा खणखणीत आणि दमदार चौकार. 4च्या साह्याने धावसंख्येचा विचार केला तर पहिला षटक इथून संपला गेला. या धावा धावफलकावर लागल्या 13. नक्कीच पहिला षटक इथून संपला गेला. रवी या गोलंदाजा 13 धावा धावफलकावर लागल्यात. इथून पाहायला गेलं तर 2 गडी बाद. 13 धावा धावफलकावर लागल्यात. वडपे संघ इथून नक्कीच मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतोय. पाहायला गेलं तर नवीन गोलंदाज मार्कवर बाबू हरिग्राम संघाकडून इथून पाहायला मिळेल. शेवटचं षटक इथून गोलंदाज बाबूला नक्कीच पाचारण करण्यात आलंय. नक्कीच पाहायला गेलं तर मैदानाच्या आतमध्ये आदित्य आणि सागर अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते वडपे संघाची. सॉरी संजय. नक्कीच सागर सुद्धा बाद झालाय. आदित्य आणि संजय अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. इथून गोलंदाजी मार्कवर बाबू गोलंदाजी मार्कवर इथून सज्ज झाला हरिग्राम संघाचा. आडव्या बॅटने फटका सजवायचा होता. इथून दांड्या गुल केलं तर फलंदाज आदित्य या फलंदाजच्या पाहायला गेलं तर 3रा गडी बाद इथून वडपे संघाला नक्कीच लागतोय या 13 या धावसंख्येवर. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते हरिग्राम संघाकडून. पहिल्या षटकाचा विचार केला तर 13 धावा खर्च करत असताना मात्र 2 गडी बाद केलेत रवी या गोलंदाजाने. त्यानंतर मात्र इथून दुसऱ्या षटकाची जशी सुरुवात झाली तशी मात्र इथून बाबू या गोलंदाजाने नक्कीच विकेट प्राप्त केले आदित्य या फलंदाजची. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पंकज. 13 धावा धावफलकावर लागल्या. 3 गडी बाद इथून वडपे संघ नक्कीच मैदानाच्या आतमध्ये प्रथम बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये इथून पाहायला मिळते हरिग्राम संघाकडून. सुरुवातीला थोड्याशा चुका पाहायला मिळाल्या. नक्कीच त्या चुका इथून नक्कीच पाहायला मिळाल्या तर नवीन फलंदाज पंकज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. इथून पहिल्या चेंडूवर आदर दिलाय बाबू या गोलंदाजाने. नक्कीच शॉर्टपीचा चेंडू इथून नक्कीच टॅपिंग क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. एकच धाव या चेंडूवर पाहायला मिळेल. एका धावेने मात्र इथून संघर्ष करावा लागतोय वडपे संघाला. 14 धावा धावफलकावर लागल्या. तिथून पाहायला गेलं तर 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळते या हरिग्राम संघाकडून बाबू या गोलंदाजच्या माध्यमातून. पाहायला गेलं तर संजय स्ट्राईक एंडवरती नक्कीच पाहायला मिळेल. शॉर्ट पेपरचा चेंडू त्याच्यावर मात्र इथून प्राप्त करण्याचा प्रयत्न फसला. इथून क्षेत्ररक्षक चेंडू खाली आला होता. मात्र शेवटच्या क्षणाला झेल सोडला गेलाय. 2 धावा कंप्लीट इथून पाहायला मिळतात. 3ऱ्या धावावर मात्र सरसावलेत.
मात्र इथून रनआउटच्या स्वरूपात मात्र इथून फलंदाजाला नक्कीच बाद व्हावं लागतं. या धक्का क्रमांक 5वा इथून मैदानाच्या बाहेर नक्कीच पाहायला मिळेल वडपे संघाचा. या 2च्या साह्याने धावसंख्येचा विचार केला तर 16 धावा धावफलकावर लागल्या. नक्कीच झेल जर टिपला असता तर नक्कीच इथून 2 धावा सुद्धा वाचल्या गेल्या असत्या हरिग्राम संघाच्या. मात्र थोडीशी चुका पाहायला मिळाल्या. क्रिकेटमध्ये तुम्हाला झेल खूप इम्पॉर्टंट असतं. नक्कीच त्या चुका इथून तुम्हाला शेवटच्या क्षणाला जर मोजाव्या लागतील. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाजीच्या माध्यमातून मात्र क्षेत्ररक्षकाची साथ त्याला मात्र मिळत नाही या गोलंदाजाला. चेंडू नक्कीच पाहायला गेलं तर चांगला चेंडू पाहायला मिळतो. टप्पा पडल्यानंतर इथून सरळ वाईट. नक्कीच इथून रिव्ह्यू टीम रिव्ह्यू असेल ना. नक्कीच इथून चेक केलं जाईल वाईट आहे की नाही. इथून मात्र नक्कीच स्क्रीनवर चेक केलं जात आहे. पडल्यानंतर इथून नक्कीच हा चेंडू बॅटरच्या नाकाजवळ नक्कीच हा चेंडू नक्कीच इथून रिलीज झाला. त्यानंतर मात्र इथून पाहायला गेलं तर डिसिजन पेंडिंग पाहायला मिळतोय. नक्कीच डॉट चेंडू असेल पंच. इथून नक्कीच एक रिव्ह्यू गमावलाय वडपे संघ. आता मात्र तुम्हाला इथून रिव्ह्यू नसणार आहे. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला गोलंदाज बाबू या गोलंदाजाच्या माध्यमातून. इथून पाहायला गेलं तर नक्कीच कमबॅकिंग षटक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा विचार केला तर 13 धावा धावफलकावर लागल्या होत्या. त्यानंतर मात्र इथून चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. हा चेंडू भरपूर वेगाने हाताला गेला. या इथून पाहायला गेलं तर एकच सिंगल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एका धाब्याने धावसंख्येचा विचार केला तर 17 धावा धावफलकावर पाहायला मिळतील वडपे संघाच्या. इथून पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते या बाबू या गोलंदाजच्या माध्यमातून. सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर भरपूर चांगली गोलंदाजी आहे. नक्कीच इथून पाहायला गेलं तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेला होता विराज. तोच फलंदाज मात्र इथून स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळेल. 17 धावा धावफलकावर लागल्या. आडव्या बॅटने फटका भरपूर चांगला आहे. तिथून क्षेत्ररक्षक तैनात असेल. अजून एक झेल मात्र जमिनीला दान केला या क्षेत्ररक्षकाने. चुका 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 आणि चुका इथून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. मात्र इथून तिसऱ्या धावेचा प्रयत्न आता नक्कीच फलंदाज मात्र इथून बाद व्हावं लागेल एका फलंदाजाला. इथून पाहायला गेलं तर 2 धावेच्या मदतीने धावा धावफलकावर इथून पाहायला गेलं तर 19 धावा धावफलकावर नक्कीच पाहायला मिळतील. धावा दुसऱ्या षटकाचा खेळ मात्र इथून संपला गेला. 19 धावा धावफलकावर लागल्यात. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 20 धावेची गरज असेल. चला वडपे संघ आपण मैदानाच्या आतमध्ये जा लगेचच आणि या नवीन चेंडू मैदानाच्या आतमध्ये द्या. पाहायला गेलं तर नक्कीच इथून चुका पाहायला मिळाल्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. तब्बल 2 झेल त्या क्षेत्रामध्ये मात्र इथून सोडले गेले त्याच क्षेत्ररक्षकाकडून. मात्र इथून थोडीशी खराब फिल्डिंग म्हणाव्या लागेल या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. प्रथम फलंदाजी करत असताना वडपे संघ जाऊन पोहोचला 19 या आकड्यावर. नक्कीच इथून पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी बाबू या गोलंदाजच्या माध्यमातून पाहायला मिळाली. नक्कीच येणारे 12 चेंडू आणि 20 धावेची गरज असेल. समीकरण पाहायला गेलं तर 10.00च्या सरासरीने मात्र इथून धावा जमा कराव्या लागतील हरिग्राम संघाला जर विजय व्हायचा असेल तर.
वडपे संघाचा विचार केला तर एक चांगला संघ आहे खरं तर भरपूर दूरचा प्रवास करून नक्कीच पनवेल विभागात खेळण्यासाठी मात्र इथून सज्ज झाला होता शनिवारच्या नाईटमध्ये. मात्र ती नाईट खरं तर अक्षरशः गाजवली होती या वडपे संघाने. त्यानंतर मात्र इथून फायनलच्या मॅचेस मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. चला फिल्डिंग सजवायची आहे वडपे संघाला विनंती असेल. पाहायला गेलं तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये हरिग्राम संघाची इथून पाहायला मिळेल. रवी आणि बाबू. पाहायला गेलं तर याच रवी या खेळाडूने खरं तर पहिलं षटक हाताला गेलं होतं आणि 13 धावा खर्च करत असताना मात्र 2 महत्त्वपूर्ण विकेट खरं तर प्राप्त केल्या होत्या वडपे संघाच्या. आणि सेकंड ओव्हरमध्ये खरं तर गोलंदाजी करत असताना बाबू या गोलंदाजाने कमालीचं षटक पाहायला मिळालं होते या गोलंदाजच्या माध्यमातून. नक्कीच अवघ्या 6 धावा खर्च करत हॅलो नक्कीच चांगली गोलंदाजी केली होती बाबू या गोलंदाजाने. इथून सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. स्ट्रायकिंगला रवी आणि नॉन स्ट्रायकिंग वरती पाहायला गेलं तर बाबू या फलंदाजाला नक्कीच पाहायला मिळतोय. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज इथून पाहायला गेलं तर कल्पेश वडपे संघाचा नक्कीच इथून पाहायला मिळतो. एक वेगवान गोलंदाज वडपे संघाचा इथून गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 20 धाबीची गरज असेल इथून मैदानाच्या आतमध्ये हरिग्राम संघाला. तर 20 धावा इथून रोखाव्या लागतील वडपे संघाला. सेकंड सत्रामध्ये गोलंदाजी करत असताना मात्र इथून चला इथून फास्ट केला पंच. वॉर्निंग द्यायची आहे खेळाडूला. तर नक्कीच इथून पाहायला गेलं तर गोलंदाज सज्ज असेल. इथून गोलंदाजी मार्कवर येणारे 12 चेंडू आणि 20 धाबीची गरज असताना मात्र आडव्या बॅटने फटका फसला. इथून गोल्डन डकचा शिकार मैदानाच्या बाहेर पाहायला मिळेल फलंदाज रवी. पहिल्या चेंडूवर मोठा हादरा मिळाला खरं तर हरिग्राम संघाला. इथून पाहायला गेलं तर रवी हा फलंदाज मैदान सोडताना दिसेल. नक्कीच भरपूर चांगली गोलंदाजी. फटका भरपूर चांगला होता मात्र थोडीशी ताकद या फटक्यामध्ये मात्र कमी पाहायला मिळाली. शून्याचा चष्मा घालून खरं तर मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतोय या रवी हा फलंदाज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इथून अरुण. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये तेवढीच चांगली फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते या वडपे संघाकडून. पहिल्याच चेंडूवर खरं तर मोठा हदरा पाहायला मिळतो हरिग्राम संघाला. चांगली गोलंदाजी कल्पेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. कोटेपेचा चेंडू होता त्याच्यावर मात्र इथून मोठा फटका मारायचा होता फलंदाज रवी या फलंदाजाला. मात्र इथून जाल्यामध्ये खरं तर अडकवलं गेलं या फलंदाजाला. शून्यावरती मात्र इथून बाद व्हावं लागला. अरुण हा फलंदाज. इथून पाहायला गेलं तर आडवे बॅटने फटका सजवायचा होता. नक्कीच पाहायला गेलं तर चला पंचावर कुणी दबाव आणू नये. वडपे संघाला विनंती असेल आपण जो पंच डिसिजन देतील तो मात्र इथून अंतिम मानला जाईल. एक धाव मात्र इथून पाहायला मिळेल लेग बायच्या स्वरूपात. नक्कीच अकाउंट ओपन झालंय हरिग्राम संघाचं. पाहायला गेलं तर पंच लेग बाईज ना लेग बाईज स्वरूपात मात्र एक धाव इथून ऍड केली जाईल. अजून पाहायला गेलं तर 19 धाबीची गरज असेल. चांगली फलंदाजी करावे लागेल. मोठे फटके मारावे लागतील इथून बाबू आणि अरुण या फलंदाजाला. हा चेंडू कडे मारण्याचा प्रयत्न फसला जातोय. फलंदाज बाबू या फलंदाजच्या माध्यमातून इथून कमालीची गोलंदाजी सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर कल्पेश या गोलंदाजच्या माध्यमातून. काय एवढं दूरवरचं अंतर कापून पनवेल विभागात मात्र इथून खेळण्यासाठी सज्ज झालोय. त्याचं प्रत्यक्षक उदाहरण मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. लाजवाब गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते या गोलंदाजच्या माध्यमातून.
हा चेंडू हा कमालीचा फटका पाहायला मिळतो. इथून हा चेंडू जाईल मिड विकेटच्या डोक्यावरून. आला हा खणखणीत आणि दणदणीत षटकार. याच फटक्याची गरज होती हरिग्राम संघाला आणि तो फटका मात्र निर्णायक क्षणी मात्र इथून पाहायला मिळतोय बाबू या फलंदाच्या माध्यमातून. 6 धाब्याने धावसंख्येचा विचार केला. 7 धावा धावफलकावर इथून पाहायला मिळतील. अजूनही 13 धाबीची गरज असेल. इथून पाहायला गेलं तर कल्पेश्वर आक्रमण पाहायला मिळतंय. हा चेंडू इथून पाहायला गेलं तर मिस टाइम झालाय. आमच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र धोका होऊ शकलो असतो. मात्र इथून रनआउटच्या विकेट पाहायला मिळतंय. या बाबू या फलंदाची गरज होती का? खरं तर शेवटचा चेंडू होता. नक्कीच अजून एक चेंडू असेल. मात्र इथून नक्कीच पाहायला गेलं तर गरज होती का? खरं तर या फलंदाजाला 2 धावेची. मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्नात फलंदाज मात्र इथून होईल बाद. 8 धावा धावफलकावर नक्कीच इथून पाहायला मिळतील. एक मोठा फलंदाज खरं तर रनआउटच्या स्वरूपात बाद झाला. येणारे 7 चेंडू आणि अजूनही 12 धावेची गरज असेल इथून हरिग्राम संघाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज संतोष मैदानाच्या आतमध्ये इथून नक्कीच पाहायला मिळतोय. चला फर्स्ट केला लगेचच इथून मॅचला सुरुवात करायची आहे. शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाल्या षटकातील. हा चेंडू आडव्या बॅटने फटका फसला. इथून एक धाव कंप्लीट केलं. नक्की क्षेत्ररक्षक दूरवरचा प्रवास करत असताना मात्र लाजवाब क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. विकेट क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर पाहायला गेलं तर आल्या पावले माघारी पळतावा लागेल संतोष या फलंदाजाला. कमालीचं झेल पाहायला मिळाला. खरं तर पहिलं षटक इथून संपलं गेलं. या कल्पेश या गोलंदाज अवघे 8 धावा खर्च केल्या. या गोलंदाजाने कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. येणारे 6 चेंडू आणि अजूनही 12 धावेची गरज असेल इथून. सामना मात्र भरपूर चांगला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. पाहायला गेलं तर एका बाजूला असेल वडपे संघ आणि त्याच्या अगेन्स्ट खरं तर बॅटिंग करत असताना हरिराम संघ. अजूनही येणारे 6 चेंडू 12 धावेची गरज असेल. कंपल्सरी चेसिंग इथून सामन्याचा नियम पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संजय. तर गोलंदाजी मार्कवर इथून गोलंदाज संजय. नक्कीच इथून 12 धावा रोखावा लागतील या गोलंदाजाला. तर 12 धावा इथून जमा कराव्या लागतील हरिग्राम संघाला. पाहायला गेलं तर जो संघ जिंकेल तो. चला पंच आपण स्पीडअप घ्या. वडपे संघ आपण क्षेत्ररक्षण लावा लगेचच. वडपे संघ स्पीडअप घ्यायचा मित्रांनो. जो संघ जिंकेल तो मात्र टॉप 3 मध्ये मात्र इथून दाखल होईल. नक्कीच पाहायला गेलं तर इथून गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल संजय हा गोलंदाज. आडव्या बॅटने फटका इथून नक्कीच फसलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल. इथून कुठली चुकी पाहायला मिळत नाही. धक्का क्रमांक 4 इथून मैदानाच्या बाहेर पाहायला गेलं तर फलंदाज होईल बाद. अजून एक फलंदाज मात्र इथून बाद व्हावं लागतंय या हरिग्राम संघाच्या. इथून पाहायला गेलं तर रनआउटची विकेट पाहायला मिळाली होती बाबू या फलंदाजी. तिथून मात्र इथून मॅचला नक्कीच इथून टर्न झाली खरं तर वडपे संघासाठी. इथून पाहायला गेलं तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नारायण. येणारे 5 चेंडू अजूनही 12 धावेची गरज असेल. पाहायला गेलं तर मैदानाच्या आतमध्ये हरिग्राम संघ लढतोय मैदानाच्या आतमध्ये. इथून खरं तर संघर्ष करतोय वडपे संघ. अवघ्या 12 चेंडू मध्ये 20 धावा मात्र इथून करायच्या होत्या हरिग्राम संघाला. त्या धावा मात्र इथून रोखल्या जातील का? नक्कीच वडपे संघाकडून इथून पाहायला मिळेल. आडव्या बॅटने फटका सजवला. 1 धाव पूर्ण केल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का? मात्र इथून चांगलं थ्रो इथून पाहायला मिळतं वडपे संघाकडून. कुठलीच चूक मात्र इथून पाहायला मिळत नाहीये वडपे संघाच्या माध्यमातून. 1 धाव इथून पाहायला मिळाल्या. मैदानाच्या आतमध्ये धावा धावफलकावर पाहायला मिळतील 9. 4 चेंडू अजूनही 11 धावेची गरज असेल. मोठा फटका मारावा लागेल खरं तर
फलंदाज संजय या फलंदाजाला नक्कीच तर गोलंदाजीचा विचार केला तर चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते या संजय या गोलंदाजाच्या माध्यमातून. तर स्ट्राईकला सुद्धा संजय पाहायला मिळतो. इथून कुठलाच संजय मात्र इथून चांगली कामगिरी करेल मैदानाच्या आतमध्ये पाहायला लागेल. शॉट पेपरच्या चेंडू बॅटची कडा घेऊन इथून मागे थर्डमॅनला मात्र इथून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एकच धाव नक्कीच इथून पाहायला मिळेल या चेंडूवर. एका धावेने धावसंख्येचा विचार केला तर 10 या आकड्यावर जाऊन पोहोचल्या. अजून येणारे 3 चेंडू आणि कंपल्सरी 10 धावेची गरज असेल इथून हरिग्राम संघाला. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते या गोलंदाज संजय या गोलंदाजच्या माध्यमातून. 3 चेंडू 10 धावेची गरज असेल. सामना मात्र इथून चांगला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. या चेंडूवर मोठा फटका येणे गरजेचं असेल नारायण या फलंदाजाच्या माध्यमातून. चेंडू पाहायला गेलं तर नक्कीच मोठा फटका मारायचा होता. बॅट आणि बॉलचा काही संपर्क करत इथून जुळला नाहीये. बाईच्या स्वरूपात एक धाव इथून ऍड होईल. नक्कीच एका धावेने धावसंख्येचा विचार केला तर 11 धावा. 11 धावा धावफलकावर लागल्यात. येणारे 2 चेंडू आणि 9 धावेची गरज असेल. या चेंडूवर षटकार येणं गरजेचं असेल. फलंदाज नक्कीच क्षमता असेल या फलंदाजाकडे. 2 चेंडू 9 धावेची गरज असेल. चेंडू आडव्या बॅटने फटका सजवायचा होता. नक्कीच इथून पाहायला गेलं तर डायरेक्ट हिट नक्कीच मारण्याचा प्रयत्न इथून मात्र पाहायला गेलं तर रनआउटची विकेट इथून पाहायला मिळेल. नक्कीच पाहायला गेलं तर एकच धाव या चेंडूवर पाहायला मिळेल. दुसरी धाव घेताना मात्र इथून फलंदाज इथून नक्कीच बाद होईल. नारायण हा फलंदाज. आता मात्र इथून अवघ्या एका चेंडू मध्ये पाहायला गेलं तर 8 धावेची गरज असेल. 1 चेंडू 8 धावा. मैदानाच्या आतमध्ये जर नक्कीच खराब जर चेंडू टाकला तर नक्कीच इथून पुन्हा एकदा सामना मात्र इथून चांगला पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये मात्र इथून चुकी करेल का गोलंदाज तेवढंच पाहणं गरजेचं असेल. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 6 चेंडू 12ची गरज होती. खरं तर भरपूर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 8 धावा खर्च करत असताना कल्पेश या गोलंदाज नक्कीच चांगली गोलंदाजी इथून पाहायला मिळते. त्यानंतर मात्र इथून संजय. चला स्पीडअप करा मैदानाच्या आतमध्ये विनंती असेल. शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला गेलं तर 1 चेंडू आणि या विजयासाठी 8 धावेची गरज असेल. 1 चेंडू 8 धावा. आडव्या बॅटने फटका भरपूर चांगला आहे. मात्र त्या फटक्याला खरं तर नक्कीच इथून अडवला जातोय. विजय झालाय खरं तर वडपे संघ. हार्दिक अभिनंदन. अडलं का हरिग्राम संघ इथून भरपूर चांगले फाईट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. त्यानंतर या पुढचा होणारा सामना इथून मलंगड त्यांच्या विरोधात नक्कीच